सियाचे यूट्यूबला 1,00,000 सबस्क्रायबर झाले. त्यामुळं तिचे वडील विनोद भाऊ यांनी गाडी भरून झाडं आणली. मला लय भारी वाटलं, कारण की सामाजिक बांधिलकी, समाजासाठी काय ते करायची, निसर्गासाठी काय ते करायची, हे मानणारे खूप कमी लोक आहेत. यापूर्वी विनोद भाऊनं एक चिमणी आणून दिली, ती पुन्हा उडून गेली आपण ते व्यवस्थित झाल्यानंतर. सियाच्या मेहनतीमुळे यूट्यूबकडून तिला सिल्वर बटन पण भेटलेलं आहे. चला निघालो तर आम्ही तिकडं जिथं महत्त्वाचं काम, ते म्हणजे झाडं लावणे. आता हे झाडं म्हणजे फक्त कुणा एकासाठी नाहीत, हे वनविभाग आहे, हे सगळ्यासाठी पुन्हा होणार आहेत. आपण शक्यतो फळाची झाडं लावायलोत, जेणेकरून इथं पक्ष्यांना वगैरे खाता यावा. आता शिया खूप नाजूक आहे, लहान आहे, तरीही ती म्हणली मला स्वतः झाडं लावायचे. ह्याच्यापूर्वी काही खड्डे केले होते, चला म्हणलं आपण तिथंच लावूया. नाजूक हातानं ती झाडं लावू लागली. चला भारी वाटलं, कारण की मदतीचे हात आता पुढे पुढे लागलेले आहेत. विनोद भाऊ तर कायम सक्रिय असतात, त्यांनी खंदून हे सगळ्या गोष्टी मदत केली. आता तिचे 1,00,000 सबस्क्रायबर झाले, ते काय सहज झालेलं नाही. विनोद भाऊची, वहिनीची भरपूर अशी मेहनत आहे की, कारण की कपडे हे भरपूर बदलावं लागतात. तर डान्स शिकवणे हे लय अवघड गोष्ट आहे. कोणत्याही क्षेत्रात काय शिकावं जायचं असलं त्यासाठी खूप सारा संघर्ष आहे. त्याच्यामध्ये तिच्या आईवडिलाची एवढी मोठी साथ आहे, अभिनंदन. आणि झाडं आणून दिले, झाडं लावू लागले, ह्यासाठी मनापासून धन्यवाद. विनोद भाऊ म्हणले अजून काही माणसं वगैरे लागले मदतीला, तर आम्ही सगळे मिळून येतो, आपण सगळे मिळून मदत करूया. चला धन्यवाद. असंच सहकार राहू द्या, असंच प्रेम राहू द्या. ओके, धन्यवाद. तुमचेही धन्यवाद.